तुम्ही होय म्हणजे हे सगळं तुम्ही घडून आणलं? तुम्ही मला असं पकडून चांगलं केलं नाहीये. माझा बदला मी घेणारच. तुम्हाला असंच सोडणार नाही मी. कर ग तुला काय करायचंय ते कर. आता जाण कर काय करायचं ते, कारण माझं काम तर झालंय. हे बघ माझ्यासाठी काय महत्वाचं होतं, तुझा कबुली जबाब. तो आता मला मिळालाय ना. आता मला तुझी काय गरज. मी असं हे झाल्यावर तुला सोडणारच होते. अगं तुला काय इथं पाहुणचार करायला ठेवून राखू मी? पण इथून बाहेर गेल्यावर तू तेच करायचंस जे मी तुला सांगेल. ते सगळं ठीक आहे, पण मला एक कळत नाहीये तुम्ही हे सगळं का केलं माझ्यासोबत. जेवढी ही सावली तुमची शत्रू आहे ना, तेवढीच माझी पण इनफॅक्ट त्यापेक्षा जास्तच आहे. मग तिला त्रास द्यायचा सोडून तुम्ही मला का त्रास देताय? हा अहो, इतकं शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळली नाही? कळते ना. पण जेव्हा तुझ्यासारखी हितचिंतक असते ना, तेव्हा विशेष काळजी घ्यावी लागते. हे बघ, एकतर तू त्या दिवशी सावलीला कार्यक्रमातनं पळवलं नसतं तर आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती. हा का आली असती? पण तिला पळवून नेऊन माझी अख्ख्या जगासमोर नाचक्की करण्याचा तुझा प्लॅन होता ना, म्हणून आणलंय मी तुला इथे. कळलं? आणि आता इथून पुढे मला एकेकाचे जे हिशोब चुकते करायचे ना, ते करायला आता तू माझी साथ देणार आहेस. पण मला एक सांगा, सावलीला त्या कार्यक्रमातून मी पळवलं हे तुम्हाला कसं कळलं? तुला काय वाटलं देवाने सगळी अक्कल काय तुला एकटीलाच दिली आहे? आम्हाला पण दिली आहे थोडीशी बुद्धी, आणि तिचाच वापर करून काही गणित मी सोडवली, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुझ्यावरच येऊन थांबत होतं. मी खूप विचार केला. म्हटलं असं कसं असू शकतं? ऐश्वर्या नाही करू शकत माझ्याशी असं. ती तर माझी हितचिंतक आहे, ती नाही माझ्याशी असं वागणार. पण मग काही अंदाज बांधले. अचानक सगळं असं आठवायला लागलं. ऐश्वर्या अचानक माझ्या घरी नव्याने संबंध प्रस्थापित करायला काय येते? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार असाल तर मी तुमची मदत करू शकते. माझ्या पुढे मैत्रीचा हात का पुढे करते? मुद्दाम ताराचा आणि सावलीचा रियाज ऐकायला येते. खूप छान वाटलं ऐश्वर्या, तुम्हाला भेटायला आलीस ते. हा सगळा प्लॅन तूच केलास की नाही? मीच केला हो, पण तुमची माणसं माझी बोटं कापायला निघालेली, नखं काढायला निघालेली, मला टॉर्चर करत होती. या थराला तुम्ही जाल मला असं कधीच वाटलं नव्हतं. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. ऐश्वर्या, तुझ्याशी पुन्हा मैत्री करण्यासाठी मी जर हे करू शकते ना, तर मी माझ्या शत्रूंची काय अवस्था करेल याचा विचार कर. केलायस का? आणि आता काय आहे ना, माझा शत्रू एक नाहीये, लिस्ट खूप मोठी आहे. अनेकांचे हिशोब चुकते करायचे, बदले घ्यायचे. पप्पा, मम्माचा आता अहंकार दुखावला गेलाय. मी तिच्या सोबत नाही आता, या गोष्टीचा तिला त्रास होतोच आहे. पण या सगळ्यामध्ये आपली पण काहीतरी चूक आहे. ही गोष्ट ती स्वतःशी कधीच मान्य नाही करणार. आणि तुम्हाला खरंच वाटतं का की एवढ्याने ती शांत बसेल म्हणून? अगं तिला वाटतं की मी तुला तिच्यापासून हिरावून घेतलंय. इतकी वर्ष हा सगळा तमाशा मी लांबून पाहत होतो, आणि त्याच कारणाने मी घर सोडून गेलो होतो. आणि आता परत आले तर परत हा तमाशा सुरूच आहे. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला माहिती होतं की तो खरा आवाज सावलीचा येते? याच कारणामुळे तर आमच्यात भांडणं झाली आणि मी घर सोडून निघून गेलो. मी तिला कायम विरोध केला होता. तिने माझं ऐकलं तर नाहीच, उलट माझा अपमान केला आणि मला घर सोडून जायला भाग पाडलं. बेटा, मी तेव्हाही म्हणत होतो की हा सगळा खोटेपणा बंद कर, नको आहे. काय बोलणार? तिने माझं अजिबात ऐकलं नाही. पण पप्पा, इतकी वर्ष तुम्ही का गप्प राहिलात?
तुम्ही जर वेळीच समोर आला असतात तर कदाचित माझं बालपण माझ्यापासून हिरावलं गेलं नसतं. मी मम्माच्या अपेक्षांखाली दबले गेले नसते. मला ना त्या रियाजाचा, त्या अपेक्षांचा खूप धाक वाटायचा हो. त्याला बेटा मला वाटलं काळ सगळं ठीक करेल, भैरवी बदलेल, पण कुठे काय, उलट तिचं ते वेड वाढतच गेलं. आणि इतकी वर्ष मी तुझ्या समोर आलो नाही कारण मला भीती होती की तू मला स्वीकारशील की नाही. पण एका प्रोड्युसरकडे मी तुझे ते फोटो बघितले तेव्हा मला कळलं की तुला अभिनयात रस आहे. मी ते फोटोज बबलूकडून पाठवले होते. जेव्हा मला कळलं की ती तुला तिच्या संगीताचा वारसा देण्यासाठी मोठा शो ऑर्गनाईज करते तेव्हा मी ते आमंत्रण मिळवलं आणि त्या शोमध्ये येऊन सोहमला माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. पण मला आता असं वाटतं की हे मी आधीच थांबायला पाहिजे होतं. इतकी वर्ष तुझी जी फरफट झाली तिच्यामुळे ती तरी थांबली असती. नाही, तिने नसतं ऐकलं तुमचं. म्हणजे आता ती म्हणतेय की तिला सांगायला हवं होतं, असं हे थेट लोकांसमोर नाही आणायला हवं होतं वगैरे. पण तिने नसतं ऐकलं तुमचं. ती तेव्हाही थांबली नसते आणि ती आत्ताही नाहीच थांबणार. तिच्या डोक्यात ना काही प्लॅन चालूच असणार आहे. हे बघ, ती काय करते ना याच्याशी आपलं काही देणंघेणं नाही. आपला पिच्छा सोडावा एवढीच माझी इच्छा आहे. ती नाही शांत बसणार पप्पा. सगळ्यात आधी तो जगन्नाथ, मग तो माझा पळून गेलेला नवरा सुमंत, तो एक आहे. सारंग, चंद्रकांत आणि अख्खं मेंदळे खानदान उद्ध्वस्त करायचंय मला. आणि आता हे करण्यासाठी मला तुझी साथ हवी ऐश्वर्या. अहो पण तुम्ही मला हे नॉर्मली विचारलं असतं ना तरी मी होच म्हणाले असते. हा एवढा तमाशा करायची काय गरज होती? का मला एवढा त्रास दिला तुम्ही? ऐश्वर्या, तुला मी चांगलंच ओळखते. रादर ओळखून आहे मी तुला. तुझ्यावर एवढा विश्वास टाकून हे सगळं करण्या इतकी मी तुला मूर्ख वाटली का? उद्या तू काय करशील माहितीये? मला पुढे करशील आणि स्वतः नामानी रळी राहशील. तुझी पलटूगिरी वर्ल्ड फेमस आहे ग. त्या राजकुमार सोबत काय केलंस मला माहिती आहे. असंच केलंस ना, फसवलंस ना त्या बिचाऱ्याला. म्हणूनच तुझ्या विरुद्ध माझ्या हातात काहीतरी पुरावा असला पाहिजे. म्हणून हे हुकुमाचं पान हे माझ्याकडे ठेवलंय. अरे वा, तुम्ही तर खूप पुढचा विचार केला. दूरदृष्टी आहे तुमच्याकडे. आहेच. मी तुमची साथ द्यायला तयार आहे. कारण जी माणसं तुमची शत्रू आहेत, ज्यांना तुम्हाला संपायचं, त्याच माणसांना मलाही संपायचंय. मग ठीक आहे, मी देईन तुमची साथ, पण आधी तो व्हिडिओ डिलीट करा. ए, तुला काय वाटलं तो व्हिडिओ डिलीट करून टाकण्यासाठी हा सगळा एवढा घाट सगळा प्रपंच घातला मी? अजिबात नाही. पण डोंट वरी हा ऐश्वर्या, मी हा व्हिडिओ नाही वापरणार तुझ्या अगेन्स्ट. जोवर आपला बदला पूर्ण होत नाही. ऐश्वर्या, हे सगळं करत असताना तू मनात जरा जरी विचार आणलास ना माझ्याशी गद्दारी करायचा, तर मी माझी मैत्री कशी निभावते तुला आता कळलंय.